आम्हाला एसटी काही भेटलेली नाही. आता आम्ही चाललोय सरळ गिरडीला. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आजकाल राव इष्टी सारखीच आमची चुकायला गारव्यामुळे सकाळचं उठूच वाटत नाही. मग काय डायरेक्ट सुटलो गिरडीकडे. एवढ्या गारव्यात सुद्धा यायला लागते. गिरडीत पकडली इष्टी, डायरेक्ट आलो आपण कॉलेजमध्ये. कॉलेजमधला जरा सीन घेतला, म्हणलं लय दिवस तुम्हाला कॉलेज दाखवलं नाही. हे आमचं कॉलेज आहे बघा. 9च्या सुट्टीत भयंकर गर्दी होती. आज शुक्रवार होता त्यामुळे कॉलेज लगेच सुटलं होतं. त्यामुळे आम्ही बाहेर आलो. डायरेक्ट बाल्या बॅगेज तुटली होती चेन, ती बसवायला आम्ही डायरेक्ट इथं आलो. चेन बसवली, त्याला म्हणलं आता काय तर नाश्ता सांगायला लागतोय. मग काय घेतलं वडा, पण हातून मागं सारून वडायच केलं चालू. आता तिथनं डायरेक्ट आलो. ही गडी काय म्हणतोय बघा. आमच्या मनात आता इकडून बिबट्या आला आणि इकडून असं ठेवलं. आमच्या भागात इकडे सुटला बिबट्या आणि ही गडी सिरियस घे सोडून त्याची राव मजाच करायला लागलीत. मग काय तिथनं डायरेक्ट आपण हल्लून सुटलो घराकडं. मी ज्या रस्त्याने घराकडे चाललो होतो त्या रस्त्याचं नाव आहे इंटरनॅशनल गवती बांधूर हायवे. मग काय डायरेक्ट घरी आलो. इथं आलो तर राव ट्रॅक्टर चालू होता आणि ही ट्रॅक्टर काय लोकांना आपल्या मामाचाच आहे. मामाला राव किती दिवस झालं बोलतोय, मामा आज आलाय. मग काही दिसते तेवढी सगळे आपल्या पट्टी आज नांगरायची होती. मग काय मामाच तर चालूच होतं नांगरायचं. मामान राव निबार वाढायचं चालू केलंय. आणि ह्या ट्रॅक्टरचं नाव आहे स्वराज. तुमच्या आवडता कुठला ट्रॅक्टर नाव तेवढं सांगा कमेंट मध्ये. ट्रॅक्टर लवरनी तर सांगाच. नांगरायचं चालू होतं, पण ही बक्षी कसं काय येतात काय माहिती. नांगरायचं पेरायचं चालू असलं हे कायम येतं. त्याचं काय वैशिष्ट्य आहे तेवढं माहित असेल तर तुम्हाला कोणाला कळवा. ही रानात आली ते म्हणल्यानं आमच्या लक्याच तर डोकं फिरणारच हो. मग काय गड्याची ड्युटी झाली जी सुरू पाखरत आणायची. लय नांगरायचं नसल्यामुळं आपलं लगेच झालं. नांगरायचं झाल्यानं थोड्या टायमानं आपण लगेच सुटलो मळ्याकडं, कारण आपल्याला जायचं होतं भिजवायला. भिजवत झाली मला रात्र. मी जातानाच बॅटरी घेऊन गेलो होतो. मग काय लावली डोक्याला सुरू केलं डबल. ओ आज कल रात भर नींद आती नहीं. मित्र ऐकलं मी सकाळपारी सिंगर माझ्या दारात येऊन बसतील म्हणून बास केलं गाणं. मग काय माझं निम्म भिजायचं झाल्यावर राव लागा लागलं लय वाईट गारवर. राहू दे म्हणलं आता परत एका दिवशी भिजू. मग काय मोटर बंद केली, सरळ सुटलो घराकडे. जाऊ दे म्हणलं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब सगळं करून जावा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.